सिग्नल शाळा हे एक मला असं वाटतं, की सामाजिक परिवर्तनाचं केंद्र बनलं. म्हणजे खरं तिथे सगळेच इश्यूज तुम्हाला दिसतात आणि एका ठिकाणी तुम्ही हे सुरू केलं, की हे तुम्हाला सगळीकडे अशी एक ब्लूप्रिंट तुम्ही बनवली आता मला वाटतं. बिलकुल, मग आता बिलकुल, बिलकुल. पुढचा काय प्लॅन आहे? म्हणजे हे एक खूप मोठं कार्य आहे. हं, हं, पण आता हं. पुढे तुम्ही कसं काय ते आणखीन स्प्रेड करणार? संस्था म्हणून आम्हाला असं सारखं वाटतं, की एक संस्था असं किती करून करणार आहे. हं, एक शाळा चालवेल, 2 चालवेल, 10 चालवेल. हं. तर आम्ही आता शासनाशी बोलणी आमची सुरू आहेत, की त्यांना आम्ही असं सांगतोय, की तुम्ही याची पॉलिसी बनवा, की अच्छा. अशा पद्धतीने इतके लाखो करोडो मुलं जर रस्त्यावरती असतील, तर शासनाने ठरवलं तर काय सगळं सगळं हो. शक्य होईल. म्हणजे शासनाने ठरवलं तर त्यांनी पोलिओ संपवला आणि तर असे प्रत्येक गोष्ट होऊ शकते. तर हा पॉलिसीचा भाग झाला आणि आम्हाला पण आनंद वाटतो, की सिग्नल शाळा हा एक छोटीशी शाळा आहे. परंतु या विषयावरती अधिवेशनामध्ये 4 वेळा स्वतंत्र चर्चा झाल्या. अच्छा. म्हणजे राज्याच्या बजेटच्या मध्ये देखील सिग्नल शाळेवरती चर्चा झाली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तर इतकी छोटीशी शाळा आहे, 50च मुलं शिकतायत, एखाद्या ब्रिजखालची शाळा आहे आणि तिची चर्चा अधिवेशनामध्ये 4-4 वेळा होते. ही खूप मोठं आहे आणि हे मला असं वाटतं, की हे संवेदनशील सरकारचं पण ते एक द्योतक हं. आहे, की त्यांना अशी पद्धतीने चर्चा करावीशी करावीशी वाटते. वाटते. हेही खूप चांगलं आहे. त्यामुळे आता सरकारच्या मागे आम्ही लागलेलो आहे, की याची एक पॉलिसी बनली पाहिजे आणि त्याला खूप सकारात्मक दिसतंय प्रतिसाद तुम्हाला. आता मिळतोय बरं. आणि सरकारने आता म्हणजे खास करून मुंबई महानगरपालिकेने हे पुढाकार घेतलेला आहे आणि आता हं, हं, मुंबईत आपली हं. सिग्नल शाळा उभी राहते. इव्हन जेव्हा सिग्नल शाळेला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात जेव्हा तिचा सत्कार झाला, तेव्हा देखील आम्ही हा मुद्दा अधोरेखित केला किंवा खूप मोठमोठ्या पॉलिटिशियन्स लोकांची तिथे किंवा अधिकारी लोकांची जेव्हा भेट होते, तेव्हा हा मुद्दा आम्ही सतत सांगतोय, की आता याला तुम्ही पॉलिसीचा भाग बनवा. आज गुजरातमध्ये 10 सिग्नल शाळा सुरू झालेल्या आहेत काय हो आणि का? गुजरात हायकोर्टच्या आदेशामुळे. तर त्या सगळ्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करायला आम्हाला संधी मिळाली आहे. आज हैदराबादमध्ये सिग्नल शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत. आपल्या दिल्लीमध्ये देखील अशा पद्धतीच्या सिग्नल शाळा सुरू झाल्यात. कारण दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे काही सक्सेस स्टोरीजचं प्रेझेंटेशन होतं. त्याच्यामध्ये सिग्नल शाळेला तिथे बोलवलं किंवा जगभरातले सगळेच चॅनल असतील, BBC सारखे असेल, अल जझीरासारखे, बारक्राफ्टसारखे अशा हजारो चॅनल्स लोकांनी हा विषय लावून धरला आणि तो लावून धरल्यानंतर मी जेव्हा या सगळ्या चॅनल्स जेव्हा प्रदर्शित झाल्यानंतर मी त्या लोकांच्या कमेंट्स जेव्हा तिथे खाली वाचायचो, म्हणजे अल जझीराच्या त्या व्हिडिओला खाली 3.5 लाख कमेंट्स आहेत. म्हणजे सिग्नल शाळेच्या त्या व्हिडिओला 3.5 लाख कमेंट्स आहेत आणि त्या कमेंट्स अख्ख्या जगभरातून आहेत. आणि त्या सगळ्या कमेंट्समध्ये माझ्या वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे हा अख्ख्या जगाचा प्रश्न आहे. अच्छा, जगाचा प्रश्न आहे हा. अख्ख्या जगाचाच प्रश्न आहे. कारण सगळ्या जगामध्ये स्थलांतरण आहे. कुठेही जा तुम्ही, तिथे प्रत्येक ठिकाणी स्थलांतरण आहे. स्थलांतरित जिथे-जिथे लोकं होतात, तिथे-तिथे हे प्रश्न उभे राहतात. आणि दुसरं असं आहे, की म्हणजे आमची संस्था थोडंसं रिसर्च बेस असल्यामुळे आम्ही खूप अभ्यास आणि हे सगळं करत असतो. तेव्हा मागे आम्ही असा UNDPचा अहवाल जो आहे, तो वाचत होतो. बरं. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचा. तर UNDPच्या अहवालामध्ये मी त्या पहिल्या पानातल्या दुसऱ्या पॅरामध्येच एक फार छान वाक्य मला ते वाचायला हे मिळालं. अगदी सुरुवातीचं जेव्हा हां. ही सुचलं तेव्हाचं म्हणताय तुम्ही हे? हां, म्हणजे शिक्षण ह्याचं हां. तर आत्ता नाही, आता UNDPचा अलीकडचा अहवाल आहे. अलीकडचा. अगदी अलीकडचा अहवाल आहे. त्याच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं, की प्रेझेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हं. इज व्हॉइसलेस, अच्छा. रूटलेस, रुथलेस नंतर फ्युचरलेस. म्हणजे ती व्हॉइसलेस म्हणजे आत्ताची जी काही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अख्ख्या जगाने स्वीकारलेली आहे, स्वीकारली. ती त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी आहे? तर ती व्हॉइसलेस आहे. अनेक लोकांचे आवाज दाबणारी आहे. रूटलेस आहे. हं. सगळ्यांना रूटपासून बाजूला करून घेऊन जाणारी आहे. रुथलेस आहे. अत्यंत क्रूर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते असं म्हणतात, की फ्युचरलेस आहे. जगाच्या एवढ्या मोठ्या इतिहासानंतर UNDP सारखी इतकी आंतरराष्ट्रीय मोठी संस्था असं म्हणते, की आम्ही आमची डेव्हलपमेंटची व्याख्या चुकलेलो आहोत. चुकलोय.
आपण सगळेजण डेव्हलपमेंटची व्याख्या चुकल्यामुळे आपण डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं, पण डेव्हलपमेंट ज्यांच्यासाठी आहे, तो माणूस त्या सगळ्या केंद्रस्थानातून कधी हललाय, हं. हे आपल्या लक्षातच नाही आलं. तर मला असं वाटतं त्या माणसाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्याची गरज आहे. त्याच्यासाठी पॉलिसीज बनण्याची गरज आहे. आणि मग हे स्थलांतरण जे काही होत राहणार, हं. जोपर्यंत आपण ते थांबवू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यावरती काम करायला लागेल. आणि मला असं वाटतं, की ते होण्याच्या दृष्टीने खूप चांगले पॉझिटिव्ह प्रयत्न होत आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.